1 एप्रिलला झालेल्या पावसामुळे मित्रांनो पाहू शकता बाजरीचं पीक सगळं भुईसपाट झालं आहे. एवढी छान बाजरी आली होती. आता काढणीची वेळ आहे बाजरीची. कणसंसुद्धा चांगले भरले होते. चांगले टपोरे दाणे भरले होते कणसाला. पण आता ऐन काढणीच्या वेळेमध्ये या ठिकाणी काल पाऊस आला जोराचा, त्यासोबत वारा आणि गारा होत्या, त्यामुळे हे बाजरीचं पूर्ण पीक या ठिकाणी भुईसपाट झालं आहे. अशी अवस्था मित्रांनो शेतकऱ्याची. कशी शेती करावं? असं जर निसर्गाने साथ नाही दिली तर शेतकरी मित्रांनो जगणार नाही काही दिवसानंतर. एवढी बिकट परिस्थिती. सर्वदूर महाराष्ट्रामध्ये पाऊस आहे. असं नाही की एका ठिकाणी पाऊस आहे, सर्वदूर पाऊस आहे. भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांना तात्काळ शेतकऱ्यासाठी कर्जमाफी द्यावी सरकारने. कर्जमाफीमध्ये कुठल्याही बिना अटी शर्तीची द्यावी. शेतकरी जगला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्व जगताल. कर्जमाफीला शेतकऱ्यासाठी वेगवेगळ्या अटी घातल्या जातात, पण ज्यावेळेस बिझनेसमॅनचे कर्ज माफ करतात त्यावेळेस कुठली अट नसते मित्रांनो. हे असं चोराचं सरकार आणि अशी नीती जर ठेवली सरकारने तर शेतकऱ्याला नक्कीच हे आत्महत्या करायला भाग पाडणार आहेत. सध्या सरकार काय म्हणतं आहे, ज्याच्याकडे गाडी आहे, ज्याच्याकडे बंगला आहे, ज्याच्याकडे पैसा आहे, अशांना कर्जमाफीची काय गरज आहे? पण तुमच्या कंपन्याचे कर्जमाफी करतात त्यावेळेस शेतकरी तुम्हाला विचारतो का तुम्ही किती कर्जमाफी केली, काय केलं? मग शेतकऱ्यासाठी हा भेदभाव का करता तुम्ही? हे अतोनात नुकसान पाहता का तुम्ही? तुमचं जर असे नुकसान झाले तर तुम्ही काय करताल विचार करा ना. अशी परिस्थिती सध्या. शेतकरी मित्रांनो पाहू शकता हे बाजरीचं पीक काल 1 एप्रिल 2026 दुपारी 4 नंतर महाराष्ट्रामध्ये सर्वदूर मोठ्या प्रमाणावर वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. काही ठिकाणी भरपूर प्रमाणात गारपीट झाली. त्यामध्ये मित्रांनो या बाजरीच्या पिकाचं या ठिकाणी अतोनात नुकसान झालेलं आहे. चांगली बाजरी भरली होती. कणीससुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी चांगलं पडलेलं होतं. पण हे काल अचानक वादळी पाऊस आला आणि ह्या अवकाळी पावसाने बघा मित्रांनो बाजरीची कशी अवस्था केली. सर्व बाजरी इथं झोपून गेली मित्रांनो. पाहू शकता अतिशय सुंदर अशी बाजरी आली होती. काही दिवसापूर्वी याच बाजरीचा व्हिडिओ मी टाकला होता की बाजरी किती छान आली. पण आता पाहू शकता मित्रांनो बाजरी अक्षरशः झोपली या ठिकाणी. ही अवघड परिस्थिती या अवकाळी पावसाने निर्माण केली मित्रांनो. असंच जर निसर्ग करत राहिला तर एक दिवशी शेतकरी संपल्याशिवाय राहणार नाही. पलीकडे जी आंब्याची बाग दिसते मित्रांनो, त्या आंब्याच्या बागेमध्ये सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर प्रचंड नुकसान झालेलं आहे. सर्व कैऱ्या या ठिकाणी खाली गळून पडाल्यात. हातातोंडाशी आलेला घास ह्या अवकाळी पावसाने आज हिरावून घेतला मित्रांनो. पाहू शकता अतोनात नुकसान आहे. तुमच्याकडे काय पावसाची परिस्थिती कमेंट बॉक्समध्ये सांगा.